वासंबे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती रीस व वासंबे गणातील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आई टाकेदेवी मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला। यावेळी महायुतीतील अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वासंबे जिल्हा परिषद गटातून सौ नेहा भूषण पारंगे, रीस गणातून कृष्णा पारंगे आणि वासंबे गणातून अर्चना जाधव हे भाजपचे अधिकृत व महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळाले। यानंतर लोधोली परिसरात घरभेटी देत मतदारांशी उमेदवारांचा संवाद साधण्यात आला। घराघरात उमेदवारांचे औक्षण व मतदारांनी आशीर्वाद देत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। लोकांनी जनतेने का निवडून द्यायचंय ते आपण लोकांना पटवून द्यायला पाहिजे। आज आपल्याला नेहा भूषण पारंगे एवढा तुल्यबळ उमेदवार भेटलेत, त्यांच्याबरोबर कृष्णा गंगाराम पारंगे यांना मोठा विकास कामांचा अनुभव आहे। त्यांच्याबरोबर राघोभाई यांची सून एक राजकीय वारसा लाभलेले, एक आध्यात्मिक वारसा लाभलेले, त्यांची सून अर्चना आत्माराम भोईर, या तिघांचं कार्य या समाजामध्ये या क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप महत्वाचं आहे आणि त्याचा फायदा आपण याच्यामध्ये लोकांना मत टाकण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे। श्री कृष्णा गंगाराम पारंगे 32 रीस या पंचायत समिती वार्डातून निवडणूक लढवत आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आणि RPI आठवले गट या तिन्ही पक्षांच्या महायुतीच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढवत आहे। या विभागाचे नवे तर या रायगड जिल्ह्याचे लोकनेते माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि या जिल्ह्यातील 3 मातब्बर आमदार, दमदार आमदार माननीय श्री महेश शेठ बालदी साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या एकत्रित आगमनाने आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। काल आमचा अर्ज वैध ठरवून आम्ही आज प्रचाराला शुभारंभ केलेला आहे। माननीय श्री बालदी साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये भरघोस निधी उपलब्ध झालेला आहे। त्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला, समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक वर्गाला, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यामध्ये विकास कामं झालेली आहेत। भविष्यामध्ये चांगल्या दर्जाची विकास कामे व्हावीत या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करू की आम्ही आमचं जे पॅनल आहे माननीय सौ नेहा भूषण पारंगे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत, आमच्या वहिनी सौ अर्चना आत्माराम भोईर या वासंबे पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि मी स्वतः रीस पंचायत समितीचा उमेदवार आहे। मी पूर्वी माजी सरपंचच्या काळामध्ये आम्ही अनेक विकास कामे केलेली आहेत, ते आपल्या नजरेसमोर सुद्धा असतील। भविष्यामध्ये इथे जे रोजगार, प्रदूषण, रस्ते, पाणी, गटार आणि विविध विकास कामं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या विभागामध्ये एक चांगलं सुशोभित वारकरी भवन व्हावं, त्याच्याबरोबर एक शौचालय चांगल्या पद्धतीने इथे दानपाट्यावर उपस्थित असावं हे केलेलं आहे। तरी पण ते काही कारणास्तव थोडंसं अडगळी झालेलं आहे, ते चांगल्या पद्धतीचं हवं। टाकेदेवीचं इथे हे मंदिर आहे, हे इथे सुशोभीकरणाचं सुद्धा काम आमचा मानस आहे। आपल्या विभागामध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल हवं, चांगल्या दर्जाचं क्रीडांगण व्हावं आणि प्रदूषणाचा मुद्दा आपल्या विभागामध्ये हा जटिल प्रश्न झालेला आहे। त्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे। प्रदूषणाच्या माध्यमातून आम्ही घनकचरा व्यवस्थापनाचा जो मुद्दा आहे तो आम्ही मार्गी नेणार। काही वर्षातच, येत्या वर्षातच आम्ही जे घोषणा देऊ किंवा आम्ही वचननामा देऊ, त्या वचननाम्याचा पूर्तता माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला असेल। मी आता इथे जमलेल्या सर्व माझ्या मतदारांना, माय भगिनींना विनवणी करतो की तुम्ही आमच्या पाठीशी असेच शेवटपर्यंत राहा। तुम्हाला विकासाचा दर्जा आणि काय विकास असतो हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ आणि माझ्या दोन्ही साथीदार ज्या महिला भगिनी आहेत त्यांना आणि आम्हाला भरघोस मताने विजयी करा असं मी जनतेला आवाहन करतो। धन्यवाद।